पुण्यात 1970च्या दशकात एक कुटुंब जुने कपडे घेऊन भांडी विकायचा व्यवसाय करत होतं. पण हळूहळू या कुटुंबातील सदस्यांनी जुगार, मटका, गावठी दारूची विक्री करून त्यातून पैसा कमवण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच एका गुन्हेगारी टोळीचा उदय झाला. या टोळीने पुढे आपले वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. चित्रपटाचे हे कथानक फिके पडेल असे कारनामे करत या टोळीने आपले साम्राज्य उभे केले आणि पुढे राजकारणात प्रवेश करत आपल्या टोळीला राजाश्रय मिळवून दिला. पण पुढे या कुटुंबामध्ये फूट पडली आणि या टोळीच्या अस्तित्वाला आव्हान निर्माण झाले आणि त्यातून पुन्हा खुनाचा रक्तरंजित प्रवास सुरू झाला. आता हे कुटुंब पुन्हा एकदा राजकारणात उतरणार आहे. कोणतं कुटुंब आहे, याची पुण्यात दहशत कशी आहे आणि आता या कुटुंबाची चर्चा होण्याचं कारण काय, या सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. या कुटुंबाबद्दल मी आधी देखील तुम्हाला बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. त्यांची बरीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. हे कुटुंब आहे कुविख्यात आंदेकर कुटुंब. आता काल परवा आलेल्या बातमीपासून सुरुवात करूयात. तसं म्हटलं तर पुण्यातील कुविख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या कुटुंबातील 2 महिलांना आगामी पुणे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक रिंगणात उतरण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. निवडणूक लढवणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत व घटनात्मक अधिकार आहे. त्यासाठी कोणत्याही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांच्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत. सध्या वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेले गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची 5 सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि आंदेकर कुटुंबासह एकूण 15 जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तरीही या तिघांना निवडणूक लढवता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा आंदेकर कुटुंब आणि त्यांच्या टोळीचा रक्तरंजित इतिहासाची चर्चा सुरू झाली आहे. तर पुण्यातील पहिली टोळी म्हणून नोंद झालेली आंदेकर कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब पुण्यात आले आणि त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. बाळकृष्ण उर्फ बाळू व्यंकटेश आंदेकर हा कुटुंबातील पैलवान, त्यांचा मित्र प्रमोद माळवदकर या दोघांनी मिळून अवैध धंदे करत टोळी निर्माण केली. सुरुवातीला जेव्हा आप्पा तारू व आंदेकर टोळीत वाद सुरू झाला, बाळू आंदेकर यांनी तारू टोळीचा मास्टरमाइंड बाळू कांबळेचा खून केला आणि खऱ्या अर्थाने आंदेकर टोळीची दहशत निर्माण झाली. नंतर मात्र प्रमोद माळवदकरांच्या वडिलांना बाळू आंदेकरांनी शिवाजी मार्केट चौकात मारहाण केली. ही गोष्ट प्रमोदच्या जिव्हारी लागली. 1984 साली कोर्टातच बाळू आंदेकरांचा प्रमोद माळवदकरने खून केला. नंतर माळवदकर गँग उदयास आली. बाळू आंदेकरांनंतर बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याने टोळीचे सूत्र हाती घेतले. बाळू आंदेकरांच्या खुनाचा बदला म्हणून प्रमोद माळवदकर टोळीतील 6 जणांचा खून केला. पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे 19 नोव्हेंबर 1947 रोजी पहाटे प्रमोद माळवदकर यांचा एन्काउंटर केला. प्रमोद माळवदकर यांच्या मृत्यूनंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली. त्यातून माळवदकर आंदेकर टोळी युद्ध थांबले असले तरी आंदेकर टोळी मात्र वेगाने वाढली. साधारणतः 2 टोळ्यात 10 वर्षे युद्ध चालले. बंडू आंदेकर याला शिक्षा झाल्यानंतर काही काळ कृष्णा आंदेकर बाहेर राहून टोळी चालवू लागला. इतके दिवस केवळ गुन्हेगारी विश्वातच ही टोळी आपले वर्चस्व राखून होती. 1997 मध्ये महापालिकेच्या निवडणुका आल्या. या निवडणुकाद्वारे आंदेकर टोळीने थेट राजकारणात प्रवेश केला. या टोळीशी संबंधित 4 जण निवडून आले. त्यातून पुढच्याच वर्षी 1998 ते 99 मध्ये वत्सला आंदेकर यांची पुण्याच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. एक खून प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर काही काळ आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होऊ लागले होते. बंडू आंदेकर आत असताना त्यांचा मुलगा वनराज व कृष्णा हे टोळी चालवू लागले. त्यातूनच मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. आंदेकर टोळीवर नियंत्रण आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहिला. त्यातूनच वनराज आणि कृष्णा आंदेकर या 2 भावांना 2009 मध्ये एकाच वेळी तडीपार करण्यात आले होते. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे 1992 मध्ये नगरसेवक झाले होते. वनराज आंदेकर यांची आई राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तर वनराज आंदेकर हा देखील 2017 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता. नानापेठ आणि परिसरात या टोळीचे वर्चस्व निर्माण झाले होते. अवैध मच्छी मार्केट आणि इतर अनधिकृत व्यवसायाला अभय देत वसुली आणि खंडणी गोळा करत या टोळीने चांगलाच जम बसवला होता. सोबतच राजकीय पाठबळ असल्यामुळे इतर टोळ्या देखील त्यांच्या वाटेला जात नव्हत्या. आंदेकर टोळीचा एकछत्री अंमल निर्माण झाला होता. पण याला पहिला धक्का कुटुंबातील फुटीमुळे बसला. 1 सप्टेंबर 2024 ला माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची भर चौकात हत्या करण्यात आली होती. पुण्यातील नानापेठ येथील डोके तालमी समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या 2 सख्या बहिणी आणि 2 मेहुण्यांना अटक केली होती.
वनराज आंदेकर यांचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी त्यांची नावे होती. त्यानंतर पोलिसांनी मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड आणि इतर 21 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी आंदेकर टोळीने त्यांचा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून यावर्षी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा 19 वर्षीय मुलाचा म्हणजेच आयुष कोमकरचा खून करण्यात आला. याचा देखील गोळीबार करत खून करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आंदेकर टोळीचा मुख्य बंडू अण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर तसेच अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगू, अमित पाटोळे, यश पाटील या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंदेकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. पुढे पोलिसांनी वनराज आंदेकरची बायको सोनाली आंदेकर हिला देखील ताब्यात घेतलं. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरांसह 13 आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पुढे पोलिसांनी आंदेकर यांच्या अनेक अवैध धंद्यांवर कारवाई करत टोळीची आर्थिक रसद तोडण्याचा प्रयत्न केला. पण आता नवीन आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. आता न्यायालयाने बंडू आंदेकर यांच्यासह माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या तिघांना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे. आंदेकर कुटुंबाने निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर हे निवडणूक लढवणार आहेत. आमच्या बाजूने हा अर्ज कोर्टात मांडण्यात आला आणि न्यायालयाने तो मंजूर केला. कोणत्या पक्षातून आणि कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे हा निर्णय सर्वस्वी आंदेकर कुटुंबाचा असेल. तसेच लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांच्या जामिनासाठीही अर्ज दाखल करण्यात आला आहे, असं त्यांच्या वकील आम्रपाली धिवार यांनी सांगितलंय. राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढवतील असे वाटत होते, पण पक्षाने त्यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आंदेकर कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण ते अपक्ष लढणार की कोणत्या पक्षाची उमेदवारी घेऊन मैदानात उतरणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तसेच जनता यांना पाठिंबा देणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.